नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वायफळे खून प्रकरणातील 1.5 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद. तासगाव पोलिसांनी खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 1.5 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव यश रमेश डेबे, वय वर्ष 23. तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मयत ओमकार उर्फ रोहित फाळके याच्या खून प्रकरणी हा आरोपी फरार होता. 12 डिसेंबर 2024 रोजी वायफळे तालुका तासगाव येथे जुन्या वादातून रोहित फाळके याच्यावर कोयते आणि तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. यामुळे त्याला वाचवण्यासाठी आलेले संजय फाळके, जयश्री फाळके आणि आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शेख हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणात यापूर्वी विशाल फाळके, अनिकेत खुळे, ओमकार मेळेकर, गणेश मेळेकर, विकास राठोड, हर्षल चव्हाण, संदेश नायर तसेच एका बाल आरोपीला अटक करण्यात आला आहे. मात्र यश ढेबे हा आरोपी फरार होता. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आरोपींचा शोध सुरू ठेवला होता. पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीच्या वास्तव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानुसार आरोपी ठाणे जिल्ह्यातील टेकवडे पोलीस ठाणे हद्दीतील पळू तालुका मुरबाड येथे असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तासगाव पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.